हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण अडुळसा या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. अडुळसा ही ॲक्थेसी कुळातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अँटोडा वॅक्सिका आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशात ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्र, कोकणात आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात. अडुळसा सुमारे 1 ते 2 सेंटीमीटर उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीला टोकास फुलेरा येतो. फुले पांढरट रंगाचे असतात. फळ लांबट व टोकदार असते. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधात वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसनाच्या आजारावर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणात वापरतात. साधारण 2000 वर्षापूर्वी या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखावरून दिसते. अडुळसापासून आयुर्वेदिक पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसार, गुणकारी असतो. त्याचा रस मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यावर देतात. पानात वसिसाईन हे अल्कलॉइड ॲडिथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारावरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो. मराठीत अडुळसा, अडुसा, वासा, वासाका, गुजरातीत अडसोगे, अडुसो, अडुसी, हिंदीत अडालसो, अरुशे, वसाका, कानडीत अडसा, अडुतमडा, अडुसोगे, संस्कृत सिंहाका, वसाका, अष्टरुस अशी नावे आहेत. कक्षस्थ कनिशात फांद्यांना टोकावर पुष्पकोश, नलिकाकृती पांढरा गुलाबी रेषासहित फुले येतात. बोंड गदाकृती, अणकुचीदार, गोलाकार, आयताकृती, नलिका, फूल, वेल ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात येतात. बहुतेक ठिकाणी उत्पादित, काही ठिकाणी पडीत जागेत वाढते. महाराष्ट्र राज्यात कोकणामध्ये, दख्खन व कोकणात विपुल प्रमाणात आढळते. अडुळसा याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये 4 बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. अडुळसाचे मूळ स्थान भारत आहे.